समोरची जागा वाढली बघा. पूर्ण कातळाचा भाग आहे. आणि लालपरी बघा, एकच नंबर सीन आहे. ही आमची शेवटची गाडी आहे, 4:45 येते ती. त्याच्यानंतर गाडी आता नाही जायला. ह्या मशीन बघा केवढ्या मोठ्या आहेत. पाण्यातून आतून पिलरचं काम करतात ह्या, म्हणजे मटेरियल वगैरे टाकून. अजून ह्याची उंची वाढेल शक्यतो. आता तरी एवढी उंची झाले, आता किती हाईट होणार आहे याची काय आयडिया नाही अजून तरी. मित्रांनो बघा हालत किती बेकार झाली ट्रकची. काम तर कंप्लीट झालंच नाही, पण हे गाड्या वगैरे सगळ्या सडून गेल्या पूर्ण. तर स्पॉटला आलो आहे, वेशवीचा धबधबा. म्हणजे तिथली लोक कुंबलीचा धबधबा बोलतात ना याला, कुंबलीचा धबधबा सुद्धा बोलतात ना. तर आपल्याला वेशवीचाच माहिती आहे आणि कुंबलीचा धबधबा इथे. हा केवढा खड्डा आहे, पूर्ण गाडीची वाट लागून जाईल. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर चाललो आहे वेळासला, मित्राकडे चाललो आहे. तर खूप वर्षापासून जो रखडलेला काम होता ब्रिजचा, तो चालू आहे. आता 5-6 महिने झाले चालूच झालं आहे. तर बऱ्यापैकी आता काम कंप्लीट होत आलं आहे. पिलरचं काम बाकी आहे थोडंसं. आणि आधीचा तो रखडलेला पूर्ण ब्रिज आहे, ते पिलर वगैरे ते पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. ह्या तर आता मी इथे आमच्या 2-4 किलोमीटर गावाच्या पुढे आहे, गोबेऱ्यामध्ये आहे. हा इथला स्पॉट गोबेऱ्याचा स्पॉट बोलतात आमच्याकडे. आणि ही जी समोरची जागा दिसते ती हायस्कूलला असताना आम्ही इथून ह्या पायवाटेने यायचो. शॉर्टकट होता इथून, हा लॉंग कट आहे. तर इथून शॉर्टकट एक 15 मिनटाच्या अंतरावरचा अंतर आहे इकडचं, 15 मिनटं 10 मिनटाच्या. इथून 1-2 मिनटात आम्ही यायचो. तर मस्त आठवणी जाग्या झाल्या इथे येऊन पण. तर निघालो आहे आता इकडे गोबेऱ्यामधून. रस्ता तर आता ठीक आहे, छोटे छोटे आता खड्डे पाडायला सुरुवात झाली ह्या रोडला सुद्धा. आणि खूप वर्ष झाली आता ह्या रोडला पण बनवून. तर हा पूर्ण आम्ही जातोय तो लॉंग कट आहे इकडून गाडीने. आपण तिकडून जायचो हायस्कूलला असताना शाळेमधून, तिकडून शॉर्टकटने तुम्हाला जो दाखवलं तिथून. आता तिकडून जो बाहेर पडतो आणि तिकडून येताना एंट्री जो मारतो तो रस्ता तुम्हाला दाखवतो. हा इथला खतरनाक टर्न आहे, एकदम बेकार टर्न आहे, एकदम जाग्यावरती आहे. तिथून सावकाशच जायला लागतं आपल्याला. एकदम खतरनाक टर्न आहे. आणि हे पहिले कसे झाडी वगैरे मारायचे रस्त्याला, आता कोण जास्त दिसत नाही. हे बघा पूर्ण झाडी येते बाजूबाजूला, पूर्ण रस्ता बंद करून पूर्ण जो रस्ता त्याच्यामध्ये निघून जातो झाडीमध्येच. हे बघा किती आता पावसामुळे पण झाडी जास्त वाढते. इथून जो वेसवीवरून जो रस्ता येतो इकडे जायला मंडणगडला, आणि आम्ही हायस्कूलला जेव्हा यायचो शाळेमध्ये, तर इथून आम्ही जी वाट दिसते इथून शॉर्टकट पर्याय होता. 1-2 मिनटात खाली उतरत होतो. इकडून 5-6 मिनटं लागतात जायला. चला आता पुढे जाऊया आपण. तर स्पॉटला आलो आहे, वेशवीचा धबधबा. म्हणजे तिथली लोक कुंबलीचा धबधबा बोलतात ना याला, कुंबलीचा धबधबा सुद्धा बोलतात ना. तर आपल्याला वेशवीचाच माहिती आहे आणि कुंबलीचा धबधबा आहे इथे. मेहनत बघा भावाची पण. तिथून बादलीने पाणी आणून गाडीवरती मारतोय. गाडी आता पूर्ण भिजवून घेणार, त्याच्यानंतर धुवून मस्तपैकी. त्याला माहिती आहे परत पाऊस पडणार तरीसुद्धा तो गाडी धुतोय, म्हणजे गाडीवरचं प्रेम आहे. आणि लालपरी बघा, एकच नंबर सीन आहे. ही आमची शेवटची गाडी आहे, 4:45 येते ती. त्याच्यानंतर गाडी आता नाही जायला. वरून जे दापोली, पुणा आणि मुंबई गाडी येतील त्याच आहेत. तर मस्त वाटलं इथं गाडी पण बघून. हा बघा जेवढं पाणी पाऊस पडेल तेवढं जास्त वाढतो. हा एकच स्पॉट चांगला आहे इथला वेस्टीमधला. आता निघूया आपण पुढे वेळाच्या दिशेने. चला आता
आता आलोय वेशवीच्या तिथेच, औद्धवाडीच्या इथे. पण रस्त्याचे हाल बघा किती बेकार झालेत. हे बघा, ते रोजचं असं जवळ रोज येऊन जाऊन महागात पडतं. इथं रस्ते एकदम बेकार झाले. थोडासा पण काय त्याला पॅच वगैरे पण मारत नाही, काहीच करत नाही. ते बघा, हा केवढा खड्डा आहे, पूर्ण गाडीची वाट लागून जाईल. हो, किती बेकार रस्ता आहे. जसे जसे गाव आता अपडेट होत आहेत तसे रस्तेही अपडेट व्हायला पाहिजेत. कोकणामध्ये सर्वच चांगलं आहे, फक्त रस्तेच तेवढे बेकार दिसतात कुठल्या कुठल्या ठिकाणी गेल्यावरती. सगळीकडे तीच अवस्था आहे. चला आता पटकन जाऊया. वेसवीमध्ये एंट्री मारले आणि वेसवी पण बघा अपडेट होत चालले, पूर्ण बाजारपेठ वगैरे अपडेट होत चालले. शाळेची पोरं सुटलेली आहेत आता, 4:15 वाजले. जो राईटला रस्ता जातो ना तो फेरीबोटच्या इथे जातो. कुणाची वाट बघतो? हा इथला रस्ता आहे फेरीबोटकडे जायला. बघा बोर्ड पण इथं आहे. आता गाडीची वाट बघताय, तर पहिले आम्ही चालत जायचं. बघा किती एक नंबर सीन वाटतोय ना. गाई गुरं आता चालले आहेत, कुत्री वगैरे पण आहेत. पाऊस पडला की पूर्ण बघा हिरवळ सगळीकडे, बघाल तिकडे हिरवळ दिसते पूर्ण. आता आपण वेसवी सोडलेलं आहे. आता हा स्टॉप आहे दुर्गोलवाडी. तिथे खालीच आहेत घर दुर्गोलवाडी. तर तिकडून रस्ता जातो फेरीबोटकडे, तिथूनच जातो. खाली फेरीबोट सुद्धा आहे इकडे, त्या साईडला आले. आणि शॉर्टकट फेरीबोटला जाण्याचा मार्ग इथून आहे. हा इथून दिसतोय ना, इथून जवळ पडतो. एक 5 मिनिटाच्या अंतरावर लगेच फेरीबोटच्या इथे जाता नाही येतो आपल्याला. चला जाऊया आपण पुढे. पहिल्यांदा सीन बघा, एक नंबर सीन झालाय. संध्याकाळच्या वेळेस एक नंबर वाटतोय. एक नंबर सीन झालाय. हे बघा खतरनाक मध्ये. तर तुम्हाला ह्या साईडून दाखवतो व्ह्यू ब्रिजचा. ही पट्टी आहे इकडची, ह्या साईडची. पूर्ण ओट आहे पाण्याला. काय सीन आहे, एक नंबर मध्ये सीन आहे. हे जे पिलर दिसत आहेत ना, हे जे आहेत ते पहिलेवाले, हे पहिले आहेत, आधीचे कामाचे आहेत. ते पूर्ण तसेच पडून राहिलेत. त्याचा काही सुद्धा उपयोग झाला नाही. एवढा पैसा वेस्टेज पूर्ण. हे बघा इकडून जे दिसत आहेत, इकडून जे दिसत आहेत ना पूर्ण हे झालेत. मित्रांनो आलोय आता इथे आपण वेळासच्या इथे, वेळास बाणकोटच्या इथे. समोर इथे बाणकोट आहे आणि इकडे वेळासला जातो रस्ता. तर हे बघा, हे पिलर जे पहिले आहेत ते बघा पूर्ण खराबच होऊन गेलेत. त्याचा काही सुद्धा उपयोग पण झाला नाही आणि पैसा पण वेस्टेज गेला. तर पुन्हा खूप वर्षानंतर परत काम चालू झालं. एक 5-6 महिने झाले काम जोरात चालू आहे, डे नाईट काम चालू आहे.
तर आता त्या साईडला आपण जाणार आहोत बघायला. तुम्हाला व्ह्यू तिकडचा दाखवतो. आता इकडचा व्ह्यूचा आनंद काय एकच नंबर वाटतोय. हे बघा सर्व मशीन वगैरे इथं आहेत. बघा मशीन. तर आता बऱ्यापैकी काम कंप्लीट होणार आहे. तर कधी होणार आहे ते तुम्हाला तिथं कोण माणूस भेटला तर आपण विचारून घेऊ त्याच्यापासून. तर आता जाऊया परत तिकडे. मित्रांनो बघा हालत किती बेकार झाली ट्रकची. काम तर कंप्लीट झालंच नाही, पण हे गाड्या वगैरे सगळ्या सडून गेल्या पूर्ण. काहीच उपयोग झाला नाही. बघा इकडे पण 2-2 ट्रक खराब होऊन गेले. बघा मिक्सरचे आहेत ट्रक आहे, 1, 2 आणि 3 पूर्ण खराब होऊन गेलेत. काही सुद्धा उपयोग कामाचा झाला नाही. आता नव्याने जो बनतोय ते हे बघा पिलर. आता बऱ्यापैकी काम कंप्लीट होतंय. चला आपण तिकडे पुढे जाऊया जेटीकडे. तर बघा फेरी बोट पण आलेली आहे इथं, कामासाठी ठेवलेलीच आहे. पिलर बघा केवढे मोठे आहेत. तिकडे पण काम चालू आहे अजून ह्याची उंची वाढेल शक्यतो. आता तरी एवढी उंची झाले. आता किती हाईट होणार आहे याची काय आयडिया नाही अजून तरी. तर फेरीबोट पण इथे कामासाठी आलेली आहे बघा. आणि वातावरण तर इकडं खतरनाक आहे, पण वारा जास्त आहे. त्याच्यामुळे ब्रिज जरी झाला तरी वारा खूप लागणार आहेच. जुन्याच्या बाजूलाच नवीन काम पूर्ण करतायत. 2-3 पिलर बाकी राहिलेत तसे बघायला गेलात तर. बाकी तिकडून त्या साईडहून हरेरेश्वरच्या साईडवरून बराचसा भाग कंप्लीट झालेला आहेच. तर बघायला गेलात तर झाला आहे. एक 2-3 पाण्यामधली हे बघा 1, 2, 3, 3-4 पिलर अजून बाकी आहेत काम करायचे. पण काम आता होणार नक्की याची गॅरंटी फुल आहे. सगळं मटेरियल इथंच आहे पडून. हे बघा साड्या वगैरे केवढ्या किती साईजच्या बघा. बघा छोट्या मोठ्या. हा जुना ब्रिज आणि हा इथं नवीन बनतोय त्याच्याच बाजूला. काम तर खूप आता जोराने चालू आहे. बघायला गेलात तर डे नाईट काम चालू आहे. फुल एकदम जोशामध्येच काम चालू आहे. पहिला सगळा कडच गेला, याचा काय अर्थच नाही राहिला. पण आत्ता जरा बघून वाटतं की होईल कंप्लीट. कधी होईल तरी माझ्या मते तरी अजून 1-2 वर्ष तरी नक्की जाणार, कारण एवढं काम करायला वेळ तर लागणारच आहे. हे बघा तिकडे पण आता पिलरचं पण चालू आहे इकडच्या साईडला. पुढं दिसतंय ते इकडे. तर पाऊस पण नाही त्याच्यामुळे बरं आहे काम करायला सुद्धा. आणि हा जो समोरचा डोंगर दिसतोय तो हरिहरेश्वरचा आहे. त्याच्याच जवळपासच्या 2-4 किलोमीटरवरून हा ब्रिज चालू झाला आहे. रत्नागिरी आणि रायगड हा जोडणारा ब्रिज तयार होणार आहे. कंप्लीट झाल्यावरती मजा येईल. इकडून पूर्ण कोस्टर रोडच आहे, पूर्ण कोकणला जोडलेला. तर हा एक त्याच्यातला भाग आहे ब्रिज. साक्री साईडला पण थोडं काम चालू आहे ब्रिजचं. बघा तर होईल कंप्लीट ब्रिज. बघूया आता किती वर्ष लागत आहेत. पण काम तर ठीक आहे, पण आपल्यामुळे प्रॉब्लेम आहे की इकडून यायला मोठ्या गाड्या येऊ शकत नाही. कारण वानकोटमध्ये पण छोटा रस्ता पडतो आणि वरच्या साईडून पण थोडा घाट सेक्शन पडतो. टर्न एकदम जाग्यावरती आहे, त्याच्यामुळे मोठ्या गाड्या येत नाही. म्हणून ही फेरीबोट आणलेली आहे. तर तिकडून गाड्या पास करते आणि इकडे येऊन मग जातात गाड्या त्या रिटर्नला. त्यासाठी आहे. हे बघा केवढे मोठे पिलर लावलेले आहेत, उभे केलेले आहेत पाण्यामध्ये सुद्धा. पहिल्या ब्रिजचं काम मी जेव्हा हायस्कूलला होतो 2015-16च्या दरम्यान त्या टाईमला चालू झाला होता. त्याच्यानंतर 3-4 वर्ष असंच काम रखडला, तो राहिलाच. आणि आता 22-23 पासून जो काम परत चालू झाला 24 पासून,
तर आता एक दोन वर्ष व्हायला येतील, 1 वर्ष तरी झालंच असेल. तेव्हा आत्ता कुठे हा दिसतोय परत ब्रिज होताना, नाहीतर मुश्किल होतं इकडून ब्रिज होणं. तरी आता डे नाईट काम करतात म्हणून इथपर्यंत काम आता कंप्लीट झालं आहे. अजून उंची किती येईल काय आयडिया नाही, तरी पण आता तरी पिलरचे काम पण चांगलं आहे. आणि पहिल्या कामाच्यात आणि आत्ता कामाच्यात पण खूप फरक आहे. पहिल्याचं काम बघा, हे गाड्या पण खराब, सगळेच खराब, रस्ते वगैरे पूर्ण वाट लावून ठेवली होती. ह्या मशीन बघा केवढ्या मोठ्या आहेत. पाण्यातून आतून पिलरचं काम करतात ह्या, म्हणजे मटेरियल वगैरे टाकून, म्हणजे एकदम खतरनाक काम आहे. तुम्हाला माहीत असेल या मशीनबद्दल तर कमेंट करून सांगा मला, आपल्याला काही तेवढी आयडिया नाही. हे बघा किती काम फास्ट होते त्याच्यामुळं. चला आपण तिकडे JCB वगैरे काम करतो त्या साईडला जाऊन बघूया. हे बघा पिलरचं काम आत्तापर्यंत. साड्या पण बघा किती गाड्या वापरल्यात. जो जुना आहे तो इथे आहे बघा, समोरचा आहे तो जुना आहे. इकडे पान जो साचला तिथे जुना आहे, हा इथे जुना आहे. एवढा स्पेस आता पूर्ण काहीच नव्हता इथे, आता बघा किती जागा झाली. तिकडे काम चालू आहे, तिकडे पण जाऊया. तर मित्रांनो इथं काम चालू आहे बघा, JCB रूम आहे. आता इथं नवीन पिलर बनतोय, पहिलावाला पिलर हा जुना आहे. आता नवीन पिलरचं इथं काम चालू आहे. आपण लांबच उभं राहिलोय, कारण कातळाचा भाग आहे त्याच्यामुळं डोळ्याला ट्रेन जाऊ शकतात. हा असा पूर्ण हा जसं दिसतो इकडून तर ह्या साईडला रस्ता जाणार आहे, समुद्रमार्गीच पूर्ण रस्ता बाहेर पडणार आहे. आणि हा समोरचा दिसतो तो लाईट हाऊस आहे इथला, हा पट्टा. आणि हा तो स्पॉट आहे फोटो वगैरे काढण्यासाठी. बघा झाड बघा समोरच किती आलं, 1 नंबर स्पॉट आहे इथला. कधी आलात तर नक्की फोटो वगैरे काढायला छान आहे इथे. हा बघा ब्रिजचा व्ह्यू बघा. चला आता चाललोय लाईट हाऊसच्या इथे. हे बघा किती कावळे आहेत, हे बघा फुल पब्लिक आले इथं. हे बघा लिहिलेलं आहे सर्व गोष्टी. तर हे लाईट हाऊस वेळाच पानपूरचे इथलं आहे. तर इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो, 1 नंबर मध्ये व्ह्यू दिसत आहे. पूर्ण समुद्र. ही सावित्री नदी महाडवरून जी वरून येते, महाबळेश्वरवरून सावित्री नदी. आणि इथं आल्यावर त्याची खाडी तयार होते, बाणकोटची खाडी. ही बाणकोटची खाडी अरबी समुद्राचा भाग आहे पूर्ण अर्धा भाग, आणि ही खाडीचा भाग पडतो बाणकोटची खाडी. वरती जाऊन ती सावित्री नदी होते, आणि बाकी छोट्या छोट्या नद्यांचा त्यांना संगम होऊन खाली पाणी येतं पूर्ण. स्पॉट बघा काय, इथे लाईट हाऊस. आता पाणी कमी असल्यामुळं ठीक आहे, पण पाणी जेव्हा जास्त येतो तेव्हा इथपर्यंत पाणी पोचतो, इथपर्यंत. जेव्हा ब्रिजचं काम कंप्लीट होईल तेव्हा 1 नंबर सीन असेल. हा तो झाड आहे मगाशी दाखवलं ना, तो पाणी पूर्ण खाली झाल्याच्या नंतर 1 नंबर स्पॉट होतो फोटो वगैरे काढायला. हे बघा लांबून बघा, काम तर चालू आहे, करत राहा. बघू आता तो किती वर्ष लागतील.
कंप्लीट व्हायला. आता तरी काम बऱ्यापैकी फास्ट चालू आहे. बघा हे स्पॉट, हा तोच झाड आहे बघा. इथून झाड किती तरी बघायला गेलात तर हा झाड 15 फुटापर्यंत लांब आहे. इथून 15 फुटापर्यंत लांब दिसते मला. इकडून असा रस्ता येऊन इकडून खाली उतरेल. त्याच्यानंतर ह्या साईडला जाईल. व्यास साईडला व्यासाच्या बायपासवरून तो शक्यतो जाणार आहे, अशी काय आयडिया आहे आपल्याला. पण हे साक्री साईडून म्हणजे पूर्ण सागरी रस्ता होणार आहे कंप्लीट. फेरीबोट त्याच्यानंतर चालेल की माहिती नाही. जेसीबी करून काम चालू झालं. किती जागा वाढली बघा. पूर्ण कातळाचा भाग आहे. थोडासा पुढे आलोय आपण. तर हा वरचा भाग पण दिसतोय, तो आधी सगळा खोदून ठेवलेला होता काम रस्त्याचा. इकडून आता काय माहिती रूट चेंज झाला तर दुसरीकडून निघेल, नाही तर इथूनच रस्ता तो जाईल. बघा हा सर्व दिसतोय तो पूर्ण वेळास बीच. आणि मोठा तिकडे कासव महोत्सव तिकडे त्या साईडला होतो बीचवरती. कासवांचं गाव वेळास, एकच नंबर. भरतीच्या उदानाच्या पाण्याने पूर्ण वाट लागली बघा. पूर्ण त्याच्यामुळे रस्त्याचा पण परिणाम हे असे आहे, खड्डे पडतात. कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगाच मला. अशाच नवीन व्हिडिओ येत राहतील तुम्हाला पण. तर चला आनंद घ्या तुम्हाला व्ह्यूचा. इथेच आपण व्हिडिओचा आपण एंड करणार आहोत. चला बाय बाय.